आला बाय हा बुवा ती आईला याचे शिक हा झालं लोकांचं दोन काल आलते की इकडे म्हणजे काल आलते तुला काल कामात आलते येते रे का कामात येते रे का तुला घरी तुला इकडे येऊन बसायची काय गरज होती म्हणजे हा बस आता माणूस बोलत तिकडे शेण काढायचं पडले झालं मागचं ते हात हा? वर आले दाबू राहिली हा का काय इकडे म्हणते काय तोड करते का कामामुळं तुम्ही काय म्हणत्या शेण कोण बरी शेण काय बरं ती सुनबाई नाही का घरामध्ये खबर तिला धुणं चुना घरातलं स्वयंपाक पाणी सगळं करते तू काय करू लागते तिला हा इथून मागत मग मीच करायची हा. सारं. तुमच्याही काहीच करीत नव्हती हा ना तूच करते मग तिला आता मला बी जरा सुनाच्या राज्यात बस हा ना. बायांजवळ अरे पार शिवानी झाली राची मी मशिवानी हो नाही तर मग कुशिवानी हो आई तर खाऊ खाऊ म्हणजे हा मग ती पोसवायची का नाही तुम्हाला नाही माझ जोकर खाती नाही नाही ती पोसवायची का अरे तू अशी होत चालेल मला केलाच बोटावानी मग पार जीव खाला तो मावाला तुम बाई ती सुनबाई नाही काय म्हणत पण तुम्हालाच काय एवढं बाय गोळा होतं हा तेच ना ते? हं? तेच ना नेमकी काय भानगड काय बारगडे ना तुला दाखवतो ना पहिलं शहर बार मी बारणार नाही वा तुला कसं होतं काहीतरी हा नाही तर नाही तर फारा 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 लाईन दोन चार हा तुम्ही फक्त हात तर उचलून पा म्हणजे? जर राहीन तर काय हा राहील का भाई हा मग तू कुठे जाणार रे जाईन निघून कुठे जाणार रे या वयात नाही, मी निघून तुला जाईन आता कोणी विचारा रे हा मला नाही हा? का कोणी विचारीना आता काय झालं? आता तोंडाचा पार वासू देऊ झाला ना पार मी- आता कोणी विचारित मी काय म्हणते हा? मला कोणी विचारू नाही तर नाही विचारू हा. तुमच्या नावाखाली इड 2 पाट्या टाकायचे तर बाहेर टाकीन हा हा. शेवटी लोकांच्याच करशील ना हा मग करीन ना खबर घरचं करायला काय मग ती काला आणली हा? ती काला माक पान पान हा ना. फिरवा. ती शेतीतही काम करेल हा. जनावर काही पाच राहील मग तू का आला नुसती मा का पान का म्हणरा हा मला नाही लागत मग मला नकोच तुम्हीच नको मला हा ना? हा अरे तूच नकोय आता मला हा तूच नकोय मला आता काय मग देऊन सांग टाका फारकत हा दे मार्क जाय हा जाते परत जाऊ नको माघारी परत हा हा जाईन म्हणजे मायवाला एवढं धुणं कपडेला ते घेऊन जाते मी हा सगळ्याच घेऊन जाय काही ठेवू लागतो आलं हा त्याला खाऊ 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 हे झाली आणि काम सांगितलं का 17 ठिकाणी करत ती इकडे येते लोक ऐक हा याचं चावळ तिचं चावळ हा याचं दुरत होई त्याचं दुरत होई हा ही याच्या मागे गेली हा त्याच्या मागे गेला गेलंय जमत हा घरी पाहायचं तर ते नाही हा 10-20 लिटर दूध वाढेल घरी काम केलं तर हा पाहतो ना तुला फारकतच देतो आता मला नकोच तू आता मला यंदा गोठ्या या आठवड्यामध्ये ना चांगले पैसे भेटले अजून ना 5-6 गाई वाढवतो म्हणजे साईड बिझनेस चालन आता दिवसेंदिवस लफड्यावले जरा कमी होत चालले लोक सुधूर राहिले तोपर्यंत नकोच लोक आता हा मला कोणाचा आवाज येऊ राहिला बा? हा याचं लय बिल झालंय आता साहेब नमस्कार हो नमस्कार हां बोला ना आजीबाई कसं काय यानं केलं तुम्हाला कमी का काय आजीबाई दिसत आहे का काय लुगडं घातलं म्हणून मग लुगडं घातलं म्हणजे काय आजीबाई झाली का नाही का नाही नाही आजी बिजी नाही मी काय मावशी बिवशी काय म्हणता येतं का नाही तर ताई म्हणावा मेवणी म्हणलं चालन का काला मेवणी म्हणत्या हाय त्याचाच पार मला जाळ करायचा आहे तुम्ही अजून मेवना व्हायला या ए बाया चितावा त्याच्यावर मुतावा मामी म्हणलं चालन का हा मामी काला मी पोरीच कुठं काढून ठेवल्या तुम्ही काय चावळ सुटले मी काय कामाला आले ते विचारा बाईले डोकं गरम झालंय साहेब पहिलंच मग आपटायचं नाही इथं भीतीवर कुठं इथं भीतीवर म्हणजे तुम्ही सल्ले द्यायला बसले का काय इड गुड भीती डोकं आपटा ना हात पाय आपटा तुझा आवाज कुठं चालला तुझा तोरा काय हा एक तर माणूस काय टेन्शन मध्ये तुम्ही म्हणता डोकं आपटा भीतीवर आमच्याकडे ए सगळ्या बाया. आमच्याकडे सगळे आजारीच लोक आहेत इथं पण तुम्हाला फी देणार आहे मी तुम्ही मला डोकं आपटायला लावी सुट्टी आज कोर्ट बंद येऊ दे जास्त- बाकीचे कोर्ट तर बाकीचे वकील लोक तर होते तिकडं मी ओळखी हो तुमच्या काले तुम्ही मला म्हणते आज सुट्टी सुट्टी आज तुम्हाला पूर्ण काय बायकोचं टेन्शन आहे का काय गरज ते कोणाला? मावं काढी सुटली मी अजून कोरा आहे काय कोरा आहे मी आता हे गोठा टाकला बिझनेस चालू केला मी साईड बिझनेस चालू आहे आपला पण अजून लग्न नाही होईल लग्न झालं 35 झालं अजून 5 वर्ष तर करीतच नाही 40 वस्त हो 41 वर्ष लग्न करणार आहे योग आहे योग तुला का काय बियाण्याला ठेवायचंय काय भाऊ बियाण्यालाच आहे ना मी एकटाच आहे ना हा का बाकी सगळे मग बराबर आहे कोरोनामध्ये गेले का गेले
भरपूर पैसा भेटला. बरं मी काय पॉलिसी काढायला होतं ना, हा लय पैसा भेटला. पण मग हे शिक्षणानेच वकील झालाय ना बाबा हा का पैसे भरून? नाही नाही, LLB केली मी. हा का मग? लबलब्बी. हा लबलबी. बरं मी काय म्हणत होते साहेब, ते जाऊ द्या बाई चेष्टा मस्करी. तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाई, मला ना काडी मोडच करून घ्यायचं. तुम्ही माझ्याकडे तक्रार म्हणजे सांगायला आले का? सांगायला मग आले. थांबा जरा. ते पोट घातल्याशिवाय ना आम्हाला उमजत नाही काही, नाही अजिबात नाही. ही आमची दारूची, ही एकदा का घातली ना हा मग उमजत. मगच उमजत. मग तवर भेजा का काही सिग्नल उभा राहतो का काय तुम्ही? नाही नाही, गोठ्यात होता ना. भेजा. हा आता कोर्टात आला. बरं बोला काय समस्या आहे तुमची? महानवऱ्याचं मा काय पटत नाही. नवरा आहे का? आहे किती? एकच आहे बाबा, का काय 4-4 नवरे करू का काय? विचारलं. हाय त्याचाच काटाळा आलाय. पहिलाच बैल मी याचा तर मागचा काय करील त्याचा भावाचा पहिल्याचाच काटाळा आलाय तर म्हणतो 4-4 आहे का काय बाई तमाशा आहे. बरं पोरं सोरं किती? पोरं आहे किती? 5-6? नाही नाही एक. एकच आहे का? हा शेंड्याला तोच आणि बुडकाला तोच. बरं बरं. आणि काय नेमकं काय काय वातावरण काय नवऱ्याचं तुमचं? मापाटाना नवरा मावाला आहे ना सुनबाईची बाजू घेतो. म्हणजे सुनबी आहे? हा अच्छा अच्छा अच्छा. नवरा सुनबाईची बाजू घेतो, हा तुमची बाजू घेत नाही? नाही बरं. त्याच्यापेक्षा आहे ना त्याला सुनबाईची बाजू घ्यायची ना. हं. सुनातच राहीन, सुनातच सुखाचा राय बाबा, मान त्याचा विषयच नको. मग आता ह्या वयात फारकत घेतल्यावर कोर्टाला सुद्धा लाज वाटेल तुमची. झोप निवांत लागन मला. त्याच्या पायी तो सारखा रात्रंदिसाचा माग पुढं उभा आहे. मला असं वाटतं मला जिवंत पावलं पावली यम इंडतोय मा माग. मी कशी 40 वर्ष संसार केलाय त्याच्या बरोबर, मा जीवाला माहिती. तुम्हाला काय सांगत बस कधी जीवाला माय काय बोकणी. कधी काही घटना घडली का शिवशीने दाबायचं बिबायचं काही? त्यांना दाबायचा हं? बाई पावड्याचे दांडे 2-4 टाइम मायवाल्या डोक्यात घातले पण मी वाचली. अरे बाप. हा काय दांडा मोडला होता का? नाही नाही मग मीच मोडले होते 2दा कमरात. तुम्ही तर म्हणे डोक्यात टाकीतो, आता म्हणते कमरात टाकला होता. पण मग मी हुकवायला गेले तो कमरात बसला. असं? हा आणि तुम्ही काय करत होता तेव्हा? हा तुम्ही काय करत होता तेव्हा? आम्ही काय नव्हतो करीत. त्याला काय भांडायला काही हे लागत का? 2-3 वेळा हुकला. हा म्हणजे तुम्हाला ते वाचायसाठी फारकत घ्यायची हा का हा नाही नाही सुनबाईची बाजू लावून धरतो म्हणून सुनबाईची फारकत बाजू लावून धरतो म्हणून फारकत घ्यायची. घ्यायची? असं? हा एक काम करू, हे बघा हा आज तर मी सुट्टीवर आहे, हा पण कधी कधी आम्ही पुण्याचं काम करीत राहतो. हा हे बघा मेवण्याबाई, हम्म. बरं मॅडम म्हणतो, नका रागा बरं. कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही बी थोडे ना धोरणाना बोला. मॅडम म्हणले म्हणजे मला वाटत मावय कमी आहे, मी फारकत घ्यायला आले. तुम्ही जर मेवणी म्हणलेन, मावशी म्हणलेन, काकू म्हणलेन, आजीबाई म्हणले तर मग मा कसं व्हायचं? तशात तुम्ही फक्त लुगडं घातल्यामुळं म्हातारा दिसत्या, हा नाही तर तुम्ही अजून लय जवानी मी. माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असाल. मग मी फारकत काला घ्यायची म्हणते? मला अजून दुसरा भेटू शकतो. मग हा का? मग त्या बोकड्याच्या कवर भरुशावर राहू. एक वकील आहे आमच्याकडे, ढगे वकील, करता का त्या सगळं? करू ना. हा मग मी तर म्हणते बाई मला जो वकील न्याय देईन त्याच्यापासून फारकत देईन मी, तर त्याचीच बनून राहील. हा का? हा मग 5 वर्षांनी करशा का मला सांगा? तुम्हाला 5 वर्ष अजून अवकाश आहे का? हा 5 5 वर्ष. वर्षानं मी काठी होईल आणि म्हणून त्या 5 वर्षानं करशील का? आता काय वाय गोळा बसला काय तुमच्यावर? नाही ना, मी ठरवेल असं वयाच्या 41 वर्षी लग्न करायचं. मग आता काही वयाचे 41व्या वर्षी करायचे तर मग तेव्हा तुम्ही रिचार्ज मारी त्या काय? आता काय असंच खाली सिम काढू त्या काय? हा तोपर्यंत मला ना आता गोठ्याचं काम मोठं करायचंय हा आणि मी न्यायाधीश पण होईल तवर. बरं आहे बाबा, व्हा न्यायाधीश. तुम्ही ना गंज मोठे व्हा, मी ते नाही म्हणते. मी तर म्हणते पार तुम्ही वयाच्या 85व्या वर्षी तुम्ही न्यायाधीश व्हा. सर न्यायाधीश. हा तुम्ही गंज हायकोर्टाचे जज व्हा. मला त्याच्याशी सुप्रीम काही कोर्टाचं घेणं नाही. व्हायचंय मला. मला काय तुमच्यावर आयुष्य नाही काढायचं आणि थांबायचं नाही, याच्या वाला वाटोळं करा.
बरं मी काय म्हणतो, तो ऐका ना ना. मा माग कातून पळेल तुम्हाला सांग. एक मिनिट ऐका मॅडम, हे बघा तुमच्या वयाच्या हिशोबाने ना कोर्ट सुद्धा लाजवल का यांची फारकत होतीये, तुमचे पोर आहे, थोड्याशा गोष्टी आहे समजा अहो, इथं. साहेब. ऐका एक मिनिट माझं ऐका. हे बघा त्रास प्रत्येकाला असतो, आम्हाला मला स्वतःला बी आपल्या त्रास बाप आहे. जन्मी निघणार नाही. सगळ्यांना त्रास असतो, पण थोडस आहे ना मी त्यांना समजत. पाहिलं ना हा? पाहिलं होय. ना आले? पाहिलं ना? हा? होय याला आता कोर्टात येडलो. याला कळत एका वकिलाजवळ दिसले तू. होय. या वकिला आली का तू? याला होय. माणसं कळाना हा? पुरुष कळाना होय, खाली बस. असा मारी तू. हा? खाली बस खाली बस खाली बस खाली हा? खाली बस. जाशीन जरा टेक खाली टेक हा? टेक नको करू. हा? लांब लांब बसा बरं. सांगा सर अशी बोचकाडी आमची रात्रंदिसाची. चढी आहे. म्हणजे काय दिसते तुम्हाला वकील हा? साहेब? बरं ही काल आली तुमच्या मला सांगा. ती का फारकत घ्यायला कोणाशी? तिच्या नवरेश. मी नाही जाणार पार्कच. तुमचा नवरा आहे का? माच आहे ना तुम्हाला दिसत नाही का दुसरा एखादा भाऊ मी आडवा केला असता लांबाच. हा का? मग माय बायको नसती तर मी दुसऱ्या बायकोच काय खुर्ची उचलली असती. हा? आणि कोर्टात कोणते वकील दिसले तुम्हाला? अहो, कोर्ट दहा बंद बारा आहे. वकील होते. बंद आहे कोर्ट. एक गालपांडे वकील होता, एक काडे वकील होता, आणि एक तुम्हाला सांगा डोकं खाजा होता. हा. एक उपट्या, त्याला विचारायला गेलो उपट्याजवळ, म्हटलं माय बायको आली का? ते म्हण नाही म्हण. बरं बरं. तुमचं काय नाव? हा गोंधळे. हा हा गोंधळ मिटवा तुम्ही आडनाव नका सांगू. हा गोंधळ काय तो मिटवा पहिला. हे बघा तुम्हाला दोघायला समजून सांगतो मी, कोर्टात तुम्ही जर आले, तुम्ही बरं लागले का? 2 रुपये फी मागून जास्त घ्या. 2 मिनिटं माझं बोलणं ऐकून घ्या. ऐकते. नंतर तुमचं तोंड चालवा. हा तुम्हाला तोंडच लय. हा नाही ते दादा ठेवायची तुम्ही मला सांगा तुम्ही. मी काय म्हणतो ऐका एक मिनिट. आता तुम्ही पार पिकून गळायला आले कोण? तुम्ही, बरोबर आहे की नाही? म्हातारे वय झालं हा, तुमचं, सोनमूल आहे आम्हाला. तुमचं वय झालं, बरोबर आहे की नाही? सोनमूल, हा. बरोबर बघ बाई, तुमचं पण वय झालं. हा माने होईल. मी त्याच्यापेक्षा गंज 12-13 वर्षांना लहान आहे. तोच गोड माझा आलाय. त्याला अक्कल यायना. बरं, पण काही मला असो, अजून कुठं नवरा भेटेल त्याला कुठं बायको अहो भेटायची. इडा बाले लग्नात आला, जमाजमीला गेलं, तारीख चोरली होती ना तिची स्वतःची. कमी सांगितलं वय कमी. जेव्हा आधार कार्ड लागत होतं, रेशन कार्ड ते रेशन घ्यायला, तेव्हा ते आधार कार्ड पाहिलं 5 वर्षाने वडील मला. तो मोठी खरेदी घेतली मानावून मग तो या, 5 ती वर्ष बाई जेव्हा पेशी का? ऐ, हा? ऐ, शिव्या द्यायच्या नाही, असाच करतो तो. हा? शिव्या द्यायच्या नाही, नाही तर निघ बरं इथून. हो माय बायको घ्यायला आलो मी. हे उगत मळे ते म्हणून मी तुमच्याशी बोलत कमी बोलतोय. नाही तर जर तिकडं गावात असतो ना आपल्या याच्यामध्ये कोर्टात. कोर्टामध्ये असतो ना, तर तुला ही पॅन्ट काढून तुला उलटा करून पोलिसाच्या हवाली करून दिला असता. साहेब मी एवढी चांगली हा पुढं पुढं बोलतो काय? तरी मला म्हशी शिवाय डंबन शिवाय बोलत नाही. मी आता म्हशीचं जनावर शेण पाणी बी करून आलो. हिला शेण पाणी करायचं. ती म्हैस आहे का? नवऱ्याला सांगा ती. ती म्हैस आहे का? हा? म्हैस आहे का? ती म्हशी सारखी दिसती पण म्हैस आहे का ती? तुम्ही कलम टाका त्याच्यावर. हा? म्हशीचा सुद्धा अपमान करतोय मला तिच्यावाली पोस्ट देऊन. याच्यावर कलम टाका. बरं तुम्ही सांगा साहेब. तिला एका म्हशीचा काट्यावर केवढा टाका. अपमान आहे. तिला एका काट्यावर टाका, मला एका काट्यावर टाका. वजन कोणाचं जास्त आहे? तो हा काटाच करते मी. तू दम काढ. तू थांब काय? हा, तो हा काटाच तो हा जा करते. भोगा करीत तो तेव्हा डोक्यात कळत निसता काटा आहे पण तो हा तो हा भोगा- काटाच करते. भोगाच करील तेव्हाच राहील. हा. असं मला जेलमध्ये गजरी जाईल म्हणते. तसं. पण ऐका ना, मी काय म्हणतो, एक वकील आहे ना, एक वकील एकाच बाजूनी लढू शकतो. लढा कोणाचा वकील तू? तो आलाय का? हा मी उपट्याक जातो. जाय तुला कुठं हा. उपटीत बसायचे उपट. जाय मग तू तुम्ही ना, माडं नको खाऊ. हे बघा मी काय म्हणतो, 2 मिनिटं माझं बोलणं ऐकून घेतलं तर बरं होईल. बोला. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? हे बघा तुमचं नाव काय? बाबराव आहे. बाबूराव. बाबूराव आहे बघा. हा. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही कोर्टात गेले, तुम्हाला बाबराव पैसा, जेव घाले बरं का? तुम्हाला पैसे लागणार आहे, बरोबर आहे की नाही? हा बघ तारखेला पैसे लागणार आहे, 2-3 वर्ष तारीख चालन, परत त्यांना तुम्हाला खावटी द्यावं लागन. तुम्ही सांगा बरं. वकील साहेब, गोंधळे वकील. मा जो एवढे डागेरे करेल मी घातली हिला विचारा. आणि इकडे पळून आले वकिलाकडे लगेच मध्ये पार करत्या. हिला लाज नाही वाटत का? हा? हे बघा कोणा केले तिला विचारा बरं पहिले. ऐका विचारा एक तुम्ही. चूक दोघा इकडून नाही होत राहती, एक हाताने टाळे वाजत नसते. काय अलग म्हणतो लक्षात. कोणा केले तुला हे? दागिने हा?
40 वर्ष तो जवळ काम केलं, 40 वर्ष. हा. तुला एक पोऱ्या काढून दिला, सून कोणापासून पाहिली तो मापासून, आणि म्हणतो मी दागिने केले, तो उपकार नाही केला. हा. नाही का काय करू. टवटवीत घालून येईन ती. मी काय कचेरी म्हणतो, कोर्टामध्ये. तुम्ही भांडायला आले का कशाला या आले माझ्या? आईची दिमाग किती. तुम्ही सल्ला घ्यायला आले का भांडायला आले? तुम्हाला ऐकायचंय का माझं? वकील साहेब तुम्ही सांगा. मी काय म्हणतो, 2 मिनिटं तुम्ही दोघे बोलू नका, मग ऐका, मी सांगतो ते ऐका. बोला. बोला वकील साहेब त्याच्यात बोला. त्याच्यात तुमचा फायदा आहे. हा बोला तुम्ही बोला. हे बघा बाबूराव, तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कोर्टात भांडण टाकलं, 2-3 वर्ष भांडण चालेल, प्रत्येक तारखेला 4-5 हजार रुपये तुम्हाला खर्च येणार आहे. नंतर तुमचे तेल मिठाचे वांदे होणार आहे. नाही मी बिना वकील पैसे पुरच करेल. ऐका 1 मिनिट. त्याच्यानंतर तुला हे दहा बघा बिघ्यामुळे येईन मी. बिघ्याना काय ऐक. बाई, ओ बाई, ऐका, ह्या गोष्टी ना तुमच्या आपापसात जरी मिटलं तरी ते कोर्टात तारखा चालू राहतील. आलं का लक्षात? तुम्हाला दर तारखेला हजर व्हावं लागेल. ह्या गोष्टी तुमच्या जर असेल तर मी ना दोघांपैकी एकाची केस घेतो. माही घ्या वकील साहेब तुम्ही. मला गण 4-5 बिघे भेटल त्याच्याकडून. म्हणजे तुम्हाला माघार घ्यायचीच नाही. नाही मला नाही घ्यायची बाई. तुला नाही घ्यायची. तर वकील साहेब मी माघार घेतो बरोबर. आता तुम्ही सांगा एक पोराव कसं राहू मी सांगा तुम्ही सांगा. आता मी सुन मुले आले मला मान्य आहे. पण एका पोरामुळे सुनामुळे ना बोलायला गेलं का तो पोरा मला मारायला धावतो. हा का? हा बरं का. आता तुम्ही सांगा जर असा दुसरा पोरगा असता तर मी दुसऱ्या पोरात राहिला असतो का नाही. बरोबर आहे, बरोबर. हा? हिच्या आईची पैसे व्हायचे हिला एकाच पोरावर थांबायला लावलं मला. झालेलाच अजून 2-3. हा तू ना एक काम कर, आता या वयात मी तुला फारकत दिली का, तू दुसरी करून आनंद, तिला लागलं तर 1 डझन काढ. आता पण या वयात आपल्यात कोण बायका काय- देईल तुम्ही सांगा वकील आपल्यात साहेब. ताकद नाही. हा? आणि ते वकिलाला दिलं ना. सांग, तुला काय आता सांगायचं. कोर्ट मॅरेज करून दिलं ना. कोणाचं 65 वर्षाचं म्हातारं होतं हा? आणि 45 वर्षाची पोरगी होती. मग तुमच्या काय काय कधी हा, देतो ना मी. फारकत झाली का देऊन टाकेल तुम्हाला, काय अडचण नाही. सेकाचा पार्कात होती नाही बोलले. 5 लाखाचा आकडा राहतो बघ पॅकेज असतं. पार्कात वय परत मी वर जायला बसलोय पुढं वरती. मग जाय ना तुमच्या वाचून, इथं काय अडचण? जाणार नाही वर. तू वकिलाचा पुढे नंबर लावशील आणि वकिला माग मा नंबर लावशील तेव्हा तू खपशील. बाई तू सोप्पा नाहीये एवढा. बाई, तुमची तारीख संपतो मला वर हा. नका घालू. तू सोप्पा नाहीये पण तू का अशी करू राहिली म्हणजे. तुला झालंय काय नेमकं? मला काहीच झालं नाही. तुला तुला सुनाची, कोणा काय दाखवलंय का तुला सुनाची, तुला कोणा काय दाखवलंय का मला कोण दाखवणार मग आहे? का निघू राहिली तू हा, का निघू राहिली बाजूला. तुला सुनाची बाजू घ्यायची ना घे. बस तुम्ही सांगा वकील साहेब. ती सोनबाई सारखी कामात राहते. हम्म. अहो ही नुसती उठली का आगोळ पागोळ करते. अरे मग तुझी बायको मी आहे का ती आहे? तू मला नाही कधी म्हणला माय बायकोना लय काम ओढला आजपर्यंत. पारमा कमराचा नंबर केला तो. हे बघा, मी काय म्हणतो, समजूतदारपणा घ्या दोघं बी. हे बघा, राग हा क्षणिक असतो, तुम्ही याच्यात नका पडू. आलं का लक्षात? तुम्ही थंड घ्या, थोडस घरी जा, नाही, थंड आराम घ्यायलाच करा. नाही. बाई, तुम्हाला माहेर असेल तर माहेरी जा, 2-4 दिवस तिकडं राहा, परत आपल्या घरी या. आपली लेक सून सगळ्या लोक फॅमिलीमध्ये राहा. मला हे बघा, मला कोणी नाही, मी अनाथ झालो. चला तुम्ही मला आमच्या घरी. मला आईची किंमत काय आहे, बापाची किंमत काय आहे, हे मला चांगलं माहिती. आलं का लक्षात तुमच्या? बरोबर आहे. मग ज्याला नाही ना हा. त्याला कळत. ते ज्याला आहे ना ते बाजूवारी करत. नाही, असं नका बोलू, पण मग असं या गोष्टी राहत्या तर थोडस तुम्ही समजून घ्या काही गोष्टीला. हो आता किती समजून घेऊ वकील साहेब तुम्ही सांगा हो. बाई, तोंड माडवायला कोणी राहिले मावाला तोंड. मशीन घे. कुणाला तोंड जोडायला लाव ना तो वाले. नाही तर मशीन घे. हे ना ऐकते कोणाच माहिती का त्या सुंदरीचं द्यायचं आमच्या गावातल्या. ती एक सुंदरी. कोणी तिचा काय संबंध? अहो तिच्याच घरी जाऊ बसत सारखी आम्हाला सारखी दूर होती त्या सुंदरी जवळ. मैत्रीण ना असेल तिची. तुम्हाला सांगू का साहेब, मी तिच्या जवळ जाऊन बसते म्हणजे फुकाट नाही जाऊन बसत. मला अख्ख्या गावाच्या तिथे खबरी माहिती वात्या. बरोबर. आणि मला ना ते तंबाखूचा जसा मिस्त्रीचा जसा एखाद्याला आंबल राहतो तसं मला सुद्धा ते चावळायचा आंबल लागला, माहिती काढायचा आंबल लागला. कोणला तुला ना. अरे बाबा, अरे हा तू तर मध्ये बोलूच नको. लय आंबल तुला तुला याचा धुवायचा त्या हिचा फक्त काय माहिती का. तुला फक्त आंबल एवढाच आहे. तर सोन्याची बाजू घ्यायची, पावडं उचलायचं, डोक्यात टाकायचं, तुला तोच आंबल आहे. वकील साहेब तुला एक सांगतो. हिचा असं आहे सकाळी झोपातून उठती दात घशी ती आंघोळ गरम पाणी काढती मिसळून घ्यायची ते. मिसळून. हा दात बीज घसते आंघोळ पांघोळ करते 2 कप चहा मारती जशी निघते ना तर दुपारी 12-1 ला येते. जेवायला. कोणा मागं गेलं याची पळाली हा हिच्या मागं आहे या खबरी हिच्या जवळ. हा. आणि तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता? अहो मी एक गोठ्यात तर शेणकूर, सोन्याच्या मागं पुढं शेती. करते. म्हणजे दात नाही घसते का तुम्ही? काय
मला वेळच कुठे वाशेवर आलतो मग मी काय बोला त्या अहो, तुम्हाला काय सांगू 40 वर्षामध्ये यांना फक्त 4 टाइम आंघोळ केली आणि दात घासताना तर कधी मला दिसेलच नाही. मी तरी मिसरे ना कशी ती. बरं तुम्ही सांगा वकीलचा विमती 40 वर्ष 4 वखत दाखवू येण्या पाणी तापून दिलं तर करेल ना. अहो मोटर चालू अरे तो हात पायांवरून तो वारे गेलं का तो करायचं ना तापवायचं आणि करायचे ना आंघोळ. आता बाय का वारा गेला काय हा. तो तुला गेला लय काय? हाऊस आणि त्याच्यात तो एका पडला बोर्डले काय? पाऊस. मी काय म्हणतो आला मोठा एक मिनिट ऐका हे बा माझं शिक्षण आहे ना संपलं तुमच्या याच्या पुढं तुमच्या भांडणा पुढं काही बरं का? साहेब तिला काढून द्या तुमच्या दोघांची बी केस नको मला. साहेब तुम्ही एक बात ऐका. हा इड उभा आहे ना तो तुम्हाला आउट करून ठेवीन. बसेल ना तो. हा तुम्ही माई केस घ्या. ऐका साहेब तुम्हाला काय सांगू यानं अजून लांब पायजामा घातला आणि 40 वर्षापासून हा ह्याच पेंडीवर आहे. पण त्याला पटत तर त्यांनी घातला साहेब तुम्ही वापरू शकता. तुम्हाला काय सांगू 40 वर्षापासून हाच अंडर पॅन्ट घालितोय हा. फार मला नको नको केलं यांनी. बरं याला 5 मिनिटं माझ्याशिवाय होत नाही. घुसला तरी गुमारा सुटवतो तेव्हा जवळ झोपल्यावरचा विचार करा तुम्ही. मी कशी काढले 40 वर्ष बाय मनाला माहिती. रडू नको बाई मी येत ना चांगली जिरवितो. वकील साहेब जिरवू नका, उठ साहेब. बोल नको शब्द माहिती उठ काय उठ. झालं? निघ निघ माहिती काय झालं काय? बरं तुम्ही बाईची बाजू घेता का त्या काढे तुम्ही सांग काढे वकिलाकडे जाय काढ्या झाले तर उपट्या जाईल जाय कोणाकडे जाय माझ्याकडे नको मला काय तू केस नाही घेणार मी त्याला लय घमेंड आहे. हा. तू केस घेणार तुम्ही नाही जिरवले डळ. हा. तू किती सांग वकिलाला तुम्ही पाहि ना मी कोर्टामध्ये कसं सोनाचं तो करते. कर मी आहे त्याला. लपडे मी का काय भेटतो फक्त काय? पावड्याचा दांडा घेऊन नको येऊ म्हणजे मातोंड चालन. हा. नाही नाही तिकडे जर तू पावडा घेऊन आला तर मग मी गप्प तुला बसन. गेटच बाहेर त्याची तुला उभं काच करतो हे बघा कोर्टाच्या आवारात आहे ना याशी याच्यासारखी जिंगरू पांगरू येत राहते. हा का वकील साहेब नीट बरोबर का म्हणजे तिकडे पावडं बिवडं नाही आणू नीट शकत बोलतो ना. व्यापार म्हणजे काय आम्ही तुमचे क्लायंट आहे माहिती ना. तू नाही मा क्लायंट ही क्लायंट आहे मावली. हा का तू कोण आहे रे हा बरोबर जाय ते शेणकाढ तुम्ही 100 गळ्यातलं पाहिलं तिच्या शेणकाढ बरोबर आहे. शेणकाढ 100 रुपये दे देऊन आता टाक काढून. शेणकाढ तेवढं दे आता. मी ए, काला काढून देईन मी उलट कोर्टामध्ये सुद्धा याच्यावर येईल आणि तो वाला पाय कसे 5-6 बिघ्याला जर तुला बाबराव. चंदन लावील तर काय मला नावाची गजरी बाई म्हणते. बाई शांत बाई ऐ ते शेणकाढ 100 रुपये घेऊन जा रोख कोणाकोण हा 100 रुपये देईल तुला मी शेणकाढ तेवढं कोणाच्या इथं मावाल्याच शिक्षण काढायला आलो की मी कोण मी भाडं तोडायला काम येते ना तुला. माझ 15 गायचं शेणावरून झाले भांडण हा मग जा बरं ढळ बरं तू मला बाईशी बोलते जरा ते जीव आलो ना शेण काढायचं बाईशी बोलायचे जरा मला तू ढळ बरं आता तुला म्हातारपणात जवानी आली दुसरी बायको तर करायची तू कर मला बोलू दे जरा बाईशी बोलायचं मला उठ कर. ते बळस काय काढू त्याच्यावर आम्हाला केस बद्दल डिस्कशन करायचंय तू विरुद्ध पार्टी तो एकत नाही बोलू शकत. माही केस घ्या ना तुमच्याकडे एक वकील दोघांना नाही चालत एक नवरा दोघीला नाही चालत. तिला काय 11 वाजता पुकारायचं मला 2 वाजता पुकारायचं तुम्ही मला ज्ञान शिकू नका तुम्ही ढळाबर इथून ते काढे वकिलाकडे जा. मी काय पिक्चरला जायचं का तुला 2 वाजता नाही पुकारूस ना तर? 11 ते 2 वाजता तो आवरून जाईल हा आणि 2 ते 5 मावला आवरतील मी काय म्हणतो तो काढे तेच वकील आहे ना काढे वकील मा कट्टर दुश्मन आहे त्याच्याकडे केस टाकून द्या. आणि उपट्या कसं काय हा उपट्या उपट्याची सख्खी बहीण मला बायको होती पहिली तुमचं तो वैल नाही ना बरं पहिलं म्हणजे वैल पहिलं हा एकदा झालं होतं. अच्छा, गाले हा गाले चांगला आहे ना गालेचं सस्पेंड आहे ना आता खबर फ्रॉड केला होता ना ते. तर तुम्ही हायकोर्टाला पाहिलंय कोण गाले वकील त्याची केस आहे तिथं हा का हा तिथं लायसन रद्द केलं. बरं चला उठा मला बोलते जरा बाईशी. चाल ना काय करते म्हणजे तुला यायचंय का रे काला चाल पावडा अरे. घेऊन माग पळायला आता रे 12 चाल तिकडच जाळ कर अगं चाल ना तिकडच जाळ कर उठा उठा काय काय रे मला बोलू द्या बाईशी जरा उठा. बाई मी काय म्हणतो जाऊ का तुम्ही पैसा लावशाल ना पण जाऊ का हा ढळ तू ढळ. हा? तू ढळ साहेब मी लाईन दुसरा वकील हाय ना हा पका उभ्या ना टाकेली काय तुम्हाला मी काय म्हटली साहेब या बा मारी तो पा कसं साहेब साहेब निघ बा ढळवर तू ढळ 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 ढळ. ढळ इथून चल चल हो, वकील चल. असा बोकड्यावानी कुदतो साहेब तो. तुम्ही विचार करा तुमच्यामुळे वाचले तो इकडे शाळा नाही का नाही हा काय का मी तुम्हाला काय राकोळी घालायचा ना मग एका ठिकाणी. तो सुनाजवळ राखोळी घाली सुन त्याला लई देखणी भेटेल तिला काम नको म्हणतो मलाच काम सांगतो. आणि मी काय म्हणतो मग तू एवढी देखणी सुबानी एखादा वकील देऊ का तुला पटवून. हा मग हा याची काडी मोड झाल्यावर तवर नाही बाई
याला जर माहीत झालं तर मला पावड्या खाली मारेल. हा का? तवर नाही बाई. तो ज्या दिवशी त्याची माही काडी मोड झाली त्याच दिवशी मी एखादा वकील गावशी. हा का? हा तशी मी तुम्हाला सांगल सेटिंग लावून द्या. ढगे वकील आहे आमच्याकडं, हा त्याचं तुमचं टाका जोडून त्याचे. चांगलं आहे का? हा चांगला आहे. याच्या हा तरी 4 वर्षात त्याने 4 वेळा आंघोळ केली ना, हा तो 2च वेळा करते. ये बाई आगीतून निघाली आणि फुफुट्यात जाऊन पडली. मग असंच राहतं ना. त्याच्यामुळं तुम्ही ना हे बा या गोरड बोकड्याजवळच राहा. तुम्ही उद्योग करू नका रे. का बाहेर गेले ना, कुठेही गेले ना, तर तुम्हाला आहे ना, तुम्हाला तिथंच ये नाही. तुम्हाला एक सांगू कसं आहे, बोला. आता हे वय काय फारकत घ्यायचं नाही, पण मग माझीवाला बी मला बी आवडत तो नाही का आंघोळ करीना तो गंज मला डागडू घे त्यानंच केली. हा माही गंज मज्जा आहे. तुम्हाला खरं सांगते मी, सारं माझ्या हातातच कारभार आहे. फक्त माझीवाला काय वाटत आता थोडं रिटायर व्हावा, सुनाना काम करावा, तर हा तिला लई जीव लावितो आणि मला काम सांगतो. त्याला लेख नसेल. त्याला लेख नाहीये त्याच्याबद्दल हा, वाद मग नाही. ते तसं मला कसं आहे लई माहितीये जीव का, लावितो. हे बा गलत फॅमी होत राहते कधी कधी. त्याला लेख नाही म्हणून तो लेकीची माया देत असेल तिला. तुम्ही थोड्याशा गोष्टी समजून घ्या जा. की लेकीची माया द्यावा का कामाची माया द्यावा. साहेब मी बी लय कष्ट केले याच्या जवळ, यांना थोडं मला समजून घ्यावा. आता हे बा 2-3 माझ्याजवळ गुलू गुलू गप्पा करीत बसायच्या ना, हा तिच्या जवळ जाऊन बसत. ती भाकरी करायला हे बा. बसली, हा चुलीला पाय ऐका. लावून बसत आणि चड्डी तेवढीच. सांगा आता एकच चड्डी आहे त्याच्याकडे, तो तरी काय करेल. मला किती अपमान वाटतो. तुम्हाला 40 वर्ष बरा अपमान वाटला नाही ना, आता अपमान वाटत राहिला. तेव्हा त्या अंडरपेंडिस तो माझ्याजवळच होता, पण आता ती अवदासा घरात आली ना तसं त्या चुलीला जाऊन पाय लावी. नाही नाही, तुमचं काहीतरी चुकीची गलत फॅमी वाटते तुम्हाला. तुम्ही सगळ्या गोष्टींची शहानिशी करा, तेव्हा तुम्ही इकडे या. माझं ऐका तुम्ही. म्हणजे आमची फारकत नाही होणार का? होईल फारकत तुमची. 2-3 तारखा झाल्या का परत तुम्ही त्याच्याच घरी जाशाल. पण जाऊ द्या हो, असे लय घटना घडलेल्या नाही आहे. ना लय चांगलं आहे बरं जायचं. का? काय मला कसं म्हणत होता गजरे चाल घरी, मला झोप नाही. हा मी तुम्हाला ते सांगतो, 2-4 तारखा होतील. तुम्ही 2 जण एकत्र व्हाल, पण तुम्हाला कोर्टामध्ये चक्रा मारावंच लागणार आहे. तुम्हाला किती पैसे द्यावा लागतील डॉक्टर? 5,000 रुपये एका याचे केसचे. एका तारखेची? तारखेचे 5,000 तारखा किती पडतील? तारखा पडतील 100-150 पडतील. म्हणजे तुम्हाला 5-5.5 लाख रुपये द्यावा लागतील का? जास्त पण कमी अहो, नाही. मागे होत गेली का आम्ही वाढवीत जातो आकडा. माय बापांनी तेवढे पैसे लग्नाला नव्हते लावले बाई. तुला हे देतो ना, खावटी काढून देतो ना 50,000. नको बाई, मानवऱ्याच्या जागा जमिनीमध्ये त्याच्या नावानं राहील मी. तुम्हाला एवढे 5.5 लाख रुपये द्यायचे, त्याचा 5 टाइम दिवसातून मार खाईन मी, पण त्याच्या जवळच राहीन. तुम्ही याच्यामुळेच पोसत चालले बाई. अरे मग तू तर नागिनच आहे. पलटी नाही मारायची. बाई नको. 5.5 लाख रुपये तुम्हाला द्यायचे. जागेवर पलटी मारती, वकील व्हायला पाहिजे होती तू. नाही बाई तो का मानावर कोर्ट येड्यात काढलास. नको बाई, मला नको काहीच. मानावर भला मी भली येते. तुला बरोबर ते ना, एवढं वांग बरोबर तुला उरून पुरत. हा येते मी. तू त्याच लायकीची. फालतू केस घेऊन येतं काही नाही, बिनाकारण रिकामं फालतू वेळ वाया जातो. तेवढ्या वेळात गायचं शेण काढून झालं. कसा वकील झालो मला माहिती. कोरोनाच्या काळात ऑनलाईन पेपर देऊन मी वकील व्हायले, आणि माझ्याकडे केस द्यायला आली होती का आता घेतो शेण काढून. कोर्ट काढून ठेवावं लागेल.